गाइस आम्ही चाललो उज्जैनला. एक विचारे तेजाचे ने श्री महाकाल सरकार की जय. ब्लॉगची ही सुरुवात आहे. काल रात्री 10:30ची ट्रेन पकडली होती. आणि आता 8:30ला ऑन टाइमवर पोचलो आहे. ओंकारेश्वर वगैरे फिरायचा प्लॅन आहे आज. आजच्या दिवसाचा काय स्टे इथे नसणार आहे, डायरेक्ट उज्जैनला. खांडव्याला उतरलो आणि खांडवा स्टेशनवरून तिथे ही लोकल पकडली. आता ही लोकल चालू होणार आहे. क्या मेमो इथून सनावत ना, सनावत स्टेशनला जाणार. तिकडून मग पुढे ओंकारेश्वर वगैरे चालू. आजचा ब्लॉग हा कंटिन्यू राहणार आहे. नेक्स्ट पार्ट 2 करेन कदाचित, नाही तर मग तो पण कंटिन्यू ठेवेन 2 दिवसाचा. तिथून ओंकारेश्वर फिरून वगैरे रात्री कदाचित डायरेक्ट उज्जैनला जाणार आणि मग उज्जैनवरून तिथे स्टे आहे आमचं, तिथे राहणार आम्ही. आणि बघा मंडेला वगैरे रिटर्न फिरू. आपला इंडियाचा फ्लॅग मस्तपैकी आपल्या ब्लॉगमध्ये मेंडेटरी आहे. मनालीच्या टायमाला पण ब्लॉगमध्ये हे होतं, आता पण आहे. जसं मी बोललो, काल रात्री आम्ही 10:30ची ट्रेन पकडली आणि इथेही 9:30पर्यंत पोचणार होती. म्हणजे थोडी 1-1.5 तास डिले होती. पण काय माहिती कसं एकदम परफेक्ट टायमावरती पोचली. तर 8:30 वाजता पोचलो बरोबर. एक्सपेक्ट केलं होतं इथे खूप सारा पाऊस असेल, कारण मुंबईला कालपासून पाऊस चालू झाला होता. पण आता इथे तर पाऊस नाही, क्लायमेट तर ठीकठाक आहे. बघूया आता पुढे उज्जैनला कसं पाऊस आहे की नाही आहे, काय क्लायमेट आहे तिथे. खांडवावरून आता इथे सनावद स्टेशनला आलो आहे. प्लॅटफॉर्मवरती उतरलो आहे. तर इथून पुढे शेअर टॅक्सी, आता इथून शेअर रिक्षा पकडून सानवादला पोहोचलेलो आहे आता आपण. रिक्षा पकडून पुढे जाणार. शेअर रिक्षा आहे. काय हम गाड़ी 30 रुपये 20 रुपये बघूया. कार दिया हाँ है कितने सवारी 12 जन है. हाँ चला जा कितना लोगे? वही 33 रुपये चला जा कम नहीं होगा कुछ? नहीं भैया कितना 33 रुपये तू बताया 20 नहीं इकडे उतरून खांडवावरून इथे उतरलो सनावाद. आता इथून शेअर टॅक्सी 30 रुपीज पर पर्सन डायरेक्ट ओंकारेश्वर. तर सनावद जो स्टेशन आहे तिथून आम्ही शेअर रिक्षा पकडली. पर पर्सन 40 रुपये घेतले, कारण आम्हाला डायरेक्ट हॉटेलवरती यायचं होतं. मग आम्ही टोटल 13 जण आहे, 13-12 जण आहे, 13 जण आहे टोटल. तर 450, 480 का 500 रुपये काहीतरी झाले. त्यानंतर मग हॉटेलवरती गेलो, फ्रेश वगैरे झालो. ते बाकीचे सगळे होतात फ्रेश. आम्ही 3 जण, मी अजून हा एक आहे आणि एक खाली गेला आहे. आम्ही 3 जण मित्र इथे आता राऊंड मारायला आलो आहे. बाकीचे येतील मग त्यानंतर मग आम्ही दर्शनाला पुढे ओंकारेश्वर मंदिर आहे तिथे जाणार, ओंकारेश्वर मंदिरमध्ये. तर इथे कसं आहे, इथे बोट आहे, बोट अवेलेबल आहे. जर बोटीने जायचं असेल तर इथून बोट घ्यायची. काहीतरी पर पर्सन 150 रुपीज आहे. 150 बोलतात ते लोक, पण जर जास्त पब्लिक असेल तर कमी करतात. इथून बोटीने हा मंदिर आहे इथे, हा वाला मंदिर आहे इथे. बोटीने पण जाऊ शकतो आणि जर चालत जायचं असेल तर तिथून असं बाहेरून जाऊन हा जो पूल जातो आहे त्या पुलावरून त्या साईडला क्रॉस करून उतरायला आहे.
तर हाच तो ब्रिज आहे रामझुला म्हणून. मगाशी खालून जो मी दाखवत होतो तो हा ब्रिज होता. एंट्री आहे मंदिरामध्ये. वीकेंड आहे त्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. पण सामानाने खूप फटाफट झालं आमचं दर्शन. लाईन ही लकीली ही लाईन लवकर सोडली आहे. आता इथून मंदिरामध्ये आतमध्ये जाणार आम्ही. फायनली 3 तास वेट करून मंदिरामध्ये एंट्री आत्ता झाली आमची. आणि आता ओंकारेश्वर मंदिरामधून दर्शन घेऊन निघालो आम्ही. 3 तास लागले तिथे. आज खूप गर्दी होती. कदाचित वीकेंड आहे ना म्हणून खूप गर्दी आहे. तर तिथून झालं. आता ओंकारेश्वरमधून निघालो. आता ममलेश्वर मंदिर तिकडे चाललो आहे. तिकडे होपतो गर्दी नसेल तिथे असं बोलतात आहेत. आता इथे पण बोलले होते गर्दी नाही आहे. त्या आयला किती गर्दी आहे. हां बघूया आता इथे पुढे गर्दी मिळते का बघूया. कारण इथून झाल्यानंतर लगेच निघायचं आहे उज्जैनसाठी. मला तर उज्जैनला लवकर पोचायचं होतं. म्हणजे 7-7:30पर्यंत पोचायचं होतं. हे की आम्हाला इथेच वाजले 5:30 झाले. आणि चाललो उज्जैनला. हा प्रथमेश भाई आपण नेतेवाले चालला जास्त. बा सगळे आपले कार्यकर्ते आहेत. आमच्या गुड मॉर्निंग. कालचाच ब्लॉग आज कंटिन्यू करतो. काल रात्री आम्ही ओंकारेश्वरून ममलेश्वरला गेलो. तिकडे दर्शन केला पण तिकडे शूट नाही केला कारण फोनची चार्जिंगच संपली होती. त्यानंतर आम्ही डायरेक्ट तिकडे दर्शन केल्यानंतर डायरेक्ट निघालो उज्जैनसाठी. आता हा 2रा दिवस आहे आमचा उज्जैन ट्रिपचा. आणि आम्ही आलो आहे आता इथे उज्जैनला. आता तिथे दर्शन करायला चाललो आहे मंदिरामध्ये. सगळे येतात आहेत.
एंट्री तर केली आम्ही आता. ते पुढे जातो आता. VIP पास घेतलाय कारण वेळ थोडा कमी आहे आणि आम्हाला अजून दुसरीकडे पण जायचं. तर अजून हे 2-4 स्पॉट्स आहेत ते पण कवर करायचे आहेत आणि आमची संध्याकाळची ट्रेन आहे. त्यामुळे मग आम्ही विचार केला की आता VIP पास घेऊया आणि फटाफट करून पुढच्या मंदिरामध्ये जाऊया पुढे. श्री महाकाल सरकार की मंदिरात जाऊन दर्शन तर करून आलो. मस्त दर्शन झालं फटाफट. एवढी त्या मानाने गर्दी कमी आहे. असं वाटलं होतं 3-4 तास जातील पण नाही. VIP पास घेतला जाऊन लगेच झालं अर्धा तासामध्ये. तर इथून आम्ही जाणार आहे काळभैरव मंदिरामध्ये. क्लायमेट तर चांगलंच आहे अजून तरी चांगलंच आहे. पावसाळा झाला आहे थोडा पावसाळा वातावरण. बाकी इकडे सीन खूप मस्त आहे.